एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण राज्यामध्ये होणारी कृषी विभागाअंतर्गत कृषी सेवक विभाग भरती 2024 16 जानेवारी 2024ला जो पेपर होणार आहे त्याच्या अनुषंगाने आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये सामान्य ज्ञान प्लस मराठी व्याकरण विषयी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत। हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे, कारण असे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक प्रश्न आपणा सर्वांना एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये नक्कीच बघायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न असा आहे, चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा राष्ट्रीय उद्यान टिंबटिंबसाठी प्रसिद्ध आहे, तर मगरीसाठी प्रसिद्ध आहे। बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 2 नंबरचा असा आहे, भुईचक्र स्वतःभोवती गरागरा फिरत होते या वाक्यातील गरागरा हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? पूर्ण अभ्यास या प्रकारचा आहे। बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 3 नंबरचा असा आहे, नीरव या शब्दाचा संधी विच्छेद कसा होतो? तर नी म्हणजे ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 4 नंबरचा असा आहे मित्रांनो, निष्पाप या शब्दाचा शब्दसंधीनुसार तयार झालेला खालीलपैकी दुसरा शब्द कोणता? तर दुष्काळ असा होईल। डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 5 नंबरचा असा आहे मित्रांनो, खालीलपैकी दीर्घत्व संधीचे उदाहरण कोणते? खालीलपैकी दीर्घत्व संधीचे उदाहरण कोणते? म्हैस असे होईल। ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 6 नंबरचा असा आहे, विसर्ग र संधीचे उदाहरण ओळखा, तर दुर्जन असे होईल। सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 7 नंबरचा असा आहे, ज्याने खूप ऐकले आहे व वाचले आहे या शब्दसमूहाचा शब्द शोधा, तर बहुश्रुत असा होईल। ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 8 नंबरचा असा आहे, मित व्ययी या शब्दसमूहाचा अर्थ काय? मित व्ययी या शब्दसमूहाचा अर्थ काय? तर मोजकाच खर्च करणारा। सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 9 नंबरचा असा आहे, पारा चढणे या वाक्यप्रचाराचा अर्थ राग वाढणे असा होईल। ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 10 नंबरचा असा आहे, पुढीलपैकी कोणते शब्दयोगी अवयवाचे प्रकार आहेत? पुढीलपैकी कोणते शब्दयोगी अवयवाचे प्रकार आहेत? तर वरीलपैकी सर्व। डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 11 नंबरचा असा आहे, धोबी या शब्दाचे सामान्य रूप ओळखा। धोबी या शब्दाचे सामान्य रूप ओळखा, तर धोब्या असे होईल। ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 12 नंबरचा असा आहे, सापाचा खेळ करणारा गारुडी। सापाचा खेळ करणारा गारुडी। डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 13 नंबरचा असा आहे मित्रांनो, केलेला उपकार न जाणणारा, केलेला उपकार न जाणलेला म्हणजे न जाणणारा कृतज्ञ असा होईल। बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 14 नंबरचा असा आहे, कुकडी धोरणाचा फायदा प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात होतो? कुकडी धरणाचा फायदा प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यामध्ये होतो? तर या ठिकाणी अहमदनगर या जिल्ह्यामध्ये होतो। ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 15 नंबरचा असा आहे मित्रांनो, नागार्जुन सागर हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? नागार्जुन सागर हे धरण कृष्णा या नदीवर बांधण्यात आले आहे। सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 16 नंबरचा असा आहे, भारताने आशियाचे किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? भारताने आशिया खंडाचे किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? तर 13.56% क्षेत्र भारताने आशिया खंडाचे व्यापले आहे। बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 17 नंबरचा असा आहे, महाराष्ट्रास खालीलपैकी
कोणत्या राज्याची सीमा लागून नाही? महाराष्ट्र राज्यास खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा लागून नाही? तर आंध्र प्रदेश या राज्याची सीमा महाराष्ट्र राज्यास लागून नाही. डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 18 नंबरचा असा आहे, पीपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना कोणी केली? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 19 नंबरचा असा आहे, ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये ताडोबा राष्ट्रीय उद्यान आहे. डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 20 नंबरचा असा आहे, भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र कोठे सुरू झाले? भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र मुंबई या ठिकाणी सुरू झाले. सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 21 नंबरचा असा आहे, खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कोळसा सर्वोत्तम प्रतीचा आहे? तर ॲथ्रोसाइट या प्रकारचा कोळसा सर्वोत्तम प्रतीचा आहे. डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 22 नंबरचा असा आहे, भारतातील पहिला डिजिटल जिल्हा कोणता? तर नागपूर हा भारतातील पहिला डिजिटल जिल्हा होईल. बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 23 नंबरचा असा आहे, कटी या शब्दाचा अर्थ कंबर असा होईल. ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 24 नंबरचा असा आहे, खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा. तर देवता हा स्त्रीलिंगी शब्द खालील शब्दातील होईल. डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 25 नंबरचा असा आहे, खालील शब्दातील पुल्लिंग शब्द ओळखा. तर घोडा असा होईल. सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 26 नंबरचा असा आहे, अष्टपैलू या शब्दाचा अर्थ सर्व कलांत पारंगत असा होईल. डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 27 नंबरचा असा आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात जनगणना 2011 नुसार सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर होते? तर जळगाव या जिल्ह्यामध्ये. डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 28 नंबरचा असा आहे, महाराष्ट्रात मालवणी भाषा प्रामुख्याने कोठे बोलली जाते? तो कोकण या ठिकाणी बोलली जाते. सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 29 नंबरचा असा आहे, खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यातील साक्षरता दर हा सर्वात कमी आहे? खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यातील साक्षरता दर हा सर्वात कमी आहे? तर नंदुरबार या जिल्ह्यातील. ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 30 नंबरचा असा आहे, नांदगाव पेठ हे पंचतारांकित औद्योगिक वसाहत कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण कृषी सेवक भरती 2024 16 जानेवारी 2024ला होणाऱ्या पेपरमधले प्रियसी क्वेश्चन, काही लिमिटेड प्रियसी क्वेश्चन कव्हर केलेत. हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नवीन असाल या यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नमस्कार.